देव तिळी आला आणि गोडी गोड झाला, असा एक अभंग आहे तुकोबारायाचा. तिळ संक्रांतीच्या निमित्ताने खरं म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मागच्या जीवनात आपल्या काही झालेल्या गोष्टी, काही अपराध क्षमा करून टाका. मोठ्या मनानं क्षमा करता ज्याला आलं तर ते खरंच अर्जवाची लक्षणं आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 13वा अध्याय वाचा, म्हणजे आपल्याला नवविधा भक्ती ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला किती सुंदर नवविधा भक्तीचं रहस्य सांगितलं हे 13वा अध्याय वाचल्यावरच कळेल. आपल्या ऐकण्यामध्ये जे येतं, म्हणून आपण जे ऐकतो, कानी जे पेरिले डोळा ते उगवले. आपण कानानं ऐकतो, कानावर विश्वास ठेवतो, पण डोळ्यावर ठेवत नाही. म्हणून संसारामध्ये वापरताना व्यवहारात आपण डोळे वापरले पाहिजे आणि परमार्थ करताना फक्त कान वापरावा. परमार्थ देखाव्यानं व्हायचा विषय नाही, दृश्य नाही. परमार्थ हा दृश्य नाही, संसार दृश्य आहे, म्हणून तो डोळ्याना करा आणि परमार्थ करताना मात्र तो कानाना करा. आजी श्रवण इंद्रिये पहाले, तेथे गीता निधान देखिले, स्वप्नचे हे तुकले साचा सरीचे. कारण की गीता हे कानाना श्रवण केल्यामुळं हे जे जगत रूपी दिसणारं अवडंबरपणा, हे सगळा जगताचा तो स्वप्नवत ठरतो. का तर आपल्या स्वरूपावर आपण जागे झालो की आपल्याला जग हे स्वप्नवत वाटतं. आणि असं ज्याची वृत्ती होती त्याला कुठलीच बाधा भीती राहत नाही. मग तो प्रेमानं सर्वांशी एक रूपाने बघतो. म्हणून माझा जो पांडुरंग विटेवर उभा आहे तो समचरण समदृष्टी असा असणारा आहे. समचरण बी आहे त्याचे आणि त्याची दृष्टी सम आहे. तो कोणातही भेद बघत नाही. आणि जो कोणी पांडुरंगाचा भक्त होतो त्याला अंधश्रद्धेची भीतीच नसती. त्याच्याकडे केवळ आणि शुद्ध श्रद्धा असावी. ज्याच्याकडे केवळ शुद्ध श्रद्धा आहे त्याला अंधश्रद्धा त्याच्या दारात सुद्धा प्रवेश करू शकत नाही. आता काही लोक असे व्हिडिओ टाकतात की लोकांच्या मनात कल्पना निर्माण होतात. संक्रांतीच्या दिवशी असं करावं, तसं केलं, हे खाऊ नये, ते खाऊ नये, कोणी काही दिलं ते घेऊ नये. म्हणजे संक्रांतीचा दिवस प्रेमाना सर्वांना एकत्र येण्याचा दिवस आहे. तर ह्या असले व्हिडिओ पाहून आपल्या जवळचे लोक सुद्धा दूर होतात, प्रेम नष्ट होतंय. म्हणून आपल्या देशातलं प्रेम नष्ट करणारे काही षडयंत्र निर्माण करणारे पाखंडी लोक आहेत आणि ते मात्र हे प्रेम नष्ट करण्याचा विषय करतात. भगवंताला प्रेमाचीच भूक आहे आणि सर्व प्रेमानं राहावा असाच पांडुरंगाचा उपदेश आहे. आणि हा आपण तीळ संक्रांतीच्या निमित्ताने प्रत्येकाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश एकमेकाला द्या. आपणही तिळगुळ घ्या आणि आपणही गोड बोला. आपल्याला गोड बोलता आलं तर आपण दुसऱ्यालाही गोड बोलू. आपल्याबद्दलच आपले गोड विचार नाही तर आपण दुसऱ्याविषयी कसे गोड विचार करणार. आपण आपल्याबद्दलचे विचारच करत नाही. आपण जे इंद्रियानं दाखवतात त्याबद्दल विचार करतो, पण इंद्रिय ज्याला कधी दाखवतच नाही त्याच्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. म्हणून तो पाहण्याचा प्रयत्न करा आणि तो सर्व घटी नांदी असा असणारा तो सूर्यनारायण सर्वांच्या हृदयात आहे. आणि म्हणून त्या सूर्यनारायणाचे आता संक्रांतीच्या निमित्ताने त्यांचं गती वाढणार आहे, त्यांचा काळ वाढणार आहे आणि ते पुन्हा आपल्याला सर्व उष्णता गरज असते सगळ्याच ऋतूची. मग आता उद्यापासून सूर्य मकर संक्रांतीत प्रवेश करणार आहे. मकरमध्ये येणार, मकर राशीला येणार सूर्य, म्हणून मकर संक्रांती म्हणतात. म्हणून संक्रांती प्रत्येक सण एक काहीतरी आपल्याला शिकवत असतो. आता महिलांसाठी आपण कुंभाराचा आवा लुटतो आणि त्याची पूजा करतो, घरी आणतो, पुन्हा पूजा करतो. कशाची? त्या खणाची. त्याला सुगडं म्हणा, खण म्हणाव, पण त्या दिवशी कोणी त्याला गाडगं मडकं असं काही बोलत नाही. कारण की त्याला खण म्हणावा किंवा त्याला सुगडं म्हणावं. ते पूजनाची वस्तू आहे.
मग आता त्या कुंभारानं बनवलेले गाडगे, माठ, रांजण, बोळके अनेक प्रकारचे भांडे तो बनवतो. त्यातले आता सुगडे म्हणून आपण त्याचा स्वीकार आज करतो संक्रांतीच्या निमित्ताने. मग आपल्याला भगवंताने, हे पांडुरंग परमात्म्याने ईश्वर रूपाना हे सगळे अनंत सुगडे बनवलेले, मग किती रूपाचे किती आकाराचे आहेत. ह्या सुगड्यामधलं वाण कधी बघितलं का देवाने? काय काय वाण टाकून दिलेलं आहे सुगडं तुम्हाला. हे सुगडं तुम्हाला अर्पण केलेलं आहे. आणि आपण तिथं देवाच्या मंदिरात जायचं आणि तिथं एक सुगडं सोडून यायचं. ते वाण सगळं भरलेलं वाण तिथं अर्पण करायचं आणि एक सुगडं देवापाशी ठेवायचं आणि तिथलं घेऊन यायचं. नाही तर काही काही फक्त देऊनच टाकतात, आणत नाही. तसा हा देह आपला सुगडंच आहे. तो पण वाणाच्या रूपात आपण द्यावा भगवंताला, ज्याचा त्याला समर्पण करावं. कोणाचा आहे तो? पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूतांना याच्यात काय काय वाण टाकलं? पृथ्वीना 5 तत्व दिले, अग्नीना 5 दिले, वायूना 5 दिले, जलाना 5 दिले, आकाशाना 5 दिले. असे 5 5 5 करून सगळ्या याच्यात 25 तत्व ह्या सुगड्यामध्ये वाण भरलेलं आहे. आणि असं भरल्यालं वाण भगवंताने आपल्या स्वाधीन केलं जीवाच्या. मग जीवाना तेच सुगडं पुन्हा भगवंताला आपलं वाण वापरून परत करावं. आणि परत करण्यात कुठेही संकोच वाटू देऊ नये. का माझं हलकं आहे, भारी आहे आणि कसं देऊ, मग मी कुठं राहू, हे सगळं अज्ञान आहे, ह्या कल्पना आहे. म्हणून याला ज्ञानाची गरज आहे. म्हणून असं आपण लक्षात घ्या, देह पण एक सुगडंच आहे. त्याच्यात अनेक विचाराचं वाण आहे. मग आपल्याला कुंतीचं वाण वाटायचं, तर कुंतीचं वाण काय होतं? कुंती लग्नापूर्वीच ज्ञानी ध्यानी संताची सेवक होती. संताचे दास्य कुंतीनं केल्या कारणानं कुंती ज्ञानी असल्यामुळं तिचं वाण घ्यायचं सांगितलं. पण आपण कुंतीचं म्हणून वाण वाटितो आणि वागतो मात्र गांधारीसारखं पट्टी बांधून. आपल्या डोळ्याच्या मात्र पट्ट्या निघायला तयार नाही. अज्ञान जशाला तसंच आहे. देहाला मी म्हणणं, देहाचा अहंकार तीळ मात्र कमी होत नाही. आणि किती तीळ खाल्ले, किती तीळ वाटले आणि देह मीच वाटत असन तर काय त्या तिळाचा उपयोग होणार आहे? असं आपण लक्षात जर घेतलं तर योग्य ज्ञान आपल्याला कळन. आणि मग आपल्याला ह्या घटातलं, ह्या सुगड्यातलं वाण किती महत्त्वाचं आहे, काय काय भरून दिलेलं आहे देवाना. अरे एक एक वस्तूचा विचार जर केला तर किती अनमोल वाण ह्याच्यातलं. बघा, तुमचं फुफ्फुसाचा विचार करा, तुमच्या लिव्हरचा विचार करा, किडण्याचा विचार करा, मोठ्या आतड्याचा, लहान्या आतड्याचा, पित्तशाचा. एक जर अवयव शरीरातला बिघडला तर आपल्याला जेवण नकोसं वाटतं. मग भगवंतानं एवढं चांगलं शरीर दिलं, आतापर्यंत धट्टाकट्टा आहे, तर कधीतरी आपण त्याची आठवण केली का? कोणी दिला हा देह? कोणी दिला आपल्याला हे वाण? याचा विचार करायला पाहिजे होता.